मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातीला मृत्यू पातळ्याचा मंडप घातला चार वेदांचा वर फुलवरा बांधिला वेदाचा वर फुलवरा बांधिला शास्त्र पुराणी अनुवाद ती तुझा गोंधळ मांडिला पुराणे अनुवाद तुझा गोंधळ हे हे. जीव शिव संबळ घेऊन आनंदे नाचतियो जीव शिव संबळ घेऊन आनंद नाचतियो जीव शिव संबळ घेऊन आनंदे नाचतियो शिव संबळ घेऊन आनंद नाचतियो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आज या ठिकाणी कैलासवासी स्वाती संजय भोसले यांना जाऊन 3 वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या स्मरणार्थ आणि कुमारी अनुष्का प्रमोद मोरे हिच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी जो काही कीर्तनाचा कार्यक्रम त्यांच्या संपूर्ण परिवाराने आयोजित केला. या कार्यक्रमाचे आयोजक आहेत श्री आदरणीय शहाजी गंगाराम मोरे, त्यांचा मुलगा श्री प्रमोद भाऊ शहाजी मोरे आणि त्यांचा हा मोरे परिवार. या संपूर्ण परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी हा 1.5 दिवसाचा कीर्तन महोत्सव त्यांनी आयोजित केलेला आहे. आणि या मोरे परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी जी काही कीर्तन रूपी सेवा आपल्या एका मुलीच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी आज समाजामध्ये एकच दाखवून दिले का समाजामध्ये मुली कुठे कमी नाही. काही लोक या समाजामध्ये असे आहेत का मुलगा झाला का हत्तीवरून पेढे वाटतात, पण मुलगी झाली का सुतक पडल्यासारखे घरामध्ये लपून बसतात. पण आज या परिवारानं हे दाखवून दिले का आमची मुलगी आज एवढी मोठी झाली, आमच्या परिवारामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर मुलीचा आदर सत्कार सन्मान कसा केला पाहिजे हे मोरे परिवाराकडून शिकावं. आणि म्हणून ज्या दिवशी मुलगी आपल्या घरात जन्माला येते त्या दिवशी घरात लक्ष्मी येते असं समजा. आणि जी लोक लक्ष्मीचा म्हणजे मुलीचा आदर सत्कार सन्मान करतात ना त्या घरामध्ये लक्ष्मीचे कधीच कमी पडत नाही, ही गोष्ट ध्यानात घ्या. म्हणून आज या ठिकाणी जे काही कीर्तन रूपी सेवा आयोजित केली, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, साक्षात पंढरीचा देव. आणि आज योगायोग सुद्धा इतका सुंदर आहे, कार्तिकी एकादशी आहे म्हणजे पंढरीचा देव साक्षात या कीर्तनाकरता इथे येणार आहे. तुमचं आमचं प्रत्येकाचं कौतुक करणार आहे. या मुलीचा वाढदिवस आहे, तिला तो भरभरून आशीर्वाद देणार आहे. आणि या वाढदिवसाचा औचित्य साधून या ठिकाणी जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली, आजची जी काही कीर्तनरूपी सेवा आहे ती संपूर्ण मोरेवारी परिवाराच्या वतीने माझी मैत्रीण महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार आदरणीय हरिभक्त परायण सुनीताताई आंधळे यांच्या विनंतीला मान देऊन आमचे मेहुणे दाजी आदरणीय अभिमन्यू महाराज आंधळे, अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व, दोघही म्हणजे अगदी आम्ही दुपारपासूनच इथे आलोय. आणि तुमचा हा मोरी परिवार अगदी इथे आल्यानंतर कुठेतरी आपल्या घरात आल्यासारखं वाटलं. इतका हा सुंदर परिवार त्यांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी ही सेवा हे पुष्प गुंफण्याचं सद्भाग्य मला मिळालं. तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, तुम्ही बसलेली सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संता, लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा
कृपा बहुतांचे मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबार यांचा 3 चरणाचा तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा सारा अतिशय गोड अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठाल विठाल माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागण्याचा प्रयत्न करतात आणि या अभंगातून तुकोबाराय देवाला मागणं मागतात. देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांनी जे केलंय तेच मला या समाजामध्ये करायचंय. अभंग हा निवडला याला कारण का एक मुलगी आहे, तिचे वडील आहेत आणि तिचे आजोबा आहेत. त्यांना धार्मिक प्रवृत्तीची आवड आहे. त्यांनी हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलाय. मुलीच्या अनुष्ठिती सामान्य सकळ वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मला कार्य करायचंय. तर तुकोबाराय देवाला म्हणतात देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा तुला जर द्यायचं असेल तर मला एकच दे, मला फक्त रात्रंदिवस तुझ्या चरणाची सेवा करायची, दुसरं मला या जगामध्ये काही नको. तुकोबाराय भगवंताला सांगतात देवा बरं तुझ्याशिवाय मला या जगात कोणी आवडत नाही, मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतोय. तुकोबाराय भगवंताला काय म्हणतात तुझ्या नवाहीन गा देवराया बहु आवडसे जीवापासोनिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया. तुकोबाराय देवाला म्हणतात देवा तुझी आण म्हणजे शपथ घेऊन सांगतो का तू मला माझ्या जीवापेक्षाही प्रिय आहे. अशी तुकोबाराय देवाची शपथ घेतात. आपण देवाची शपथ घेतो कधी काही काही लोक म्हणतात देवा शपथ सांगतो खोटं बोलत नाही, पण ज्या दिवशी लोक देवा शपथ म्हणतात ना त्या दिवशी ते 100% खोटं असतं की नाही. आपल्याला वाटतं काही झालं तर देवाच होईल, आपलं काही होणार. पण संत महात्मे देवाची कधी खोटी शपथ घेत नाही. तुझी आन वाही नगा देवराया बहु आवडसी जीवापासून या, आमच्या जीवापेक्षाही तू आम्हाला प्रिय आहे असे तुकोबाराय देवाला म्हणतात. तुकोबाराय देवाकडे मागतात तुम्हाला मला प्रत्येकाला भगवंताकडे मागायचा अधिकार आहे, पण भगवान परमात्म्याकडे काय मागावं कसं मागावं हे तुम्हाला आम्हाला कळत नाही. आपण कुठल्याही मंदिरात जा, देव दिसला मंदिर दिसलं लोक हात जोडून पहिलं वाक्य एकच म्हणतात देवा मला सुखी ठेव. पण मंदिरात गेल्यानंतर देवा मला दुःख दे असा म्हणणारा माणूस अजूनही मृत्यू लोकांमध्ये जन्माला आला नाही. एकनाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात मज लागी दुःख व्हावे ऐसा कोणी भविना जीवे न वांछिताही दुःख पावे येणे न स्वभावे स्वतंत्रता. स्वतंत्रपणे कोणी म्हणता का देवा मला दुःख दे. प्रत्येक माणूस रात्रंदिवस सुखाची मागणी करतोय नव्हे. आपण साहजिक प्रत्येक माणूस बोलताना म्हणतो देवा माझं चांगलं कर आणि माझ्या शेजारच्याच काय म्हटले डायरेक्ट वाटोळ कर. प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच शब्द देवा माझं चांगलं कर आणि माझ्या शेजारच्याच वाटोळ कर. हा काय जीवनामध्ये अगदी ठरलेला शब्द आहे, पण असं भगवंताला म्हणायचं नाही. देवाला म्हणायचं देवा माझं चांगलं कर आणि माझं चांगलं करता करता त्याचंही चांगलं कर, तर भगवंत आपलं चांगलं करेल. नाही तर त्याचं वाटोळ कर म्हटलं का भगवंताला त्याची काळजी लागते, आता त्याचं कसं होईल. म्हणून मंदिरात गेल्यानंतर अजिबात कुणासाठी मागायचं नाही. बरं लोक मंदिरात जरी गेले, आपण कीर्तनाला जरी आलो ना, माणसाचा अर्धा जीव आपल्या चप्पल मध्ये असतो की नाही. आपण म्हणतो बाबा पहिली माझी चप्पल माझ्या मांडी खाली असू दे. तुम्हाला खरं सांगते मी स्वतः बघितले. पंढरपूरला एकदा पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो आणि एका बाईनं आपली चप्पल कुठे ठेवली माहितीये, लुगड्याच्या वटीत. काही लोक देवाच्या समोर चप्पल काढतात. चप्पल काढली का देवाला हात जोडतात, देवाला म्हणतात देवा आता माझं लक्ष तुझ्याकडे, पण दर्शन होईपर्यंत तुझं लक्ष जरा माझ्या चप्पलकडे ठेव. म्हणजे मंदिरात जरी गेलो तरी आपल्याला काय दिसतोय, संसार दिसतोय, प्रपंच दिसतोय. तुम्हाला खरं सांगेल, तुम्ही पंढरपूरला गेलात, आज आळंदीची कार्तिकी एकादशी आहे, तुम्ही आळंदीला गेलात, पंढरपूरला गेलात, तिथे गेल्यानंतर देवा मला हे दे, देवा मला ते दे, बंगला गाडी अजिबात मागायची नाही. तुम्हाला खरं आणि प्रामाणिकपणे सांगते, देवाच्या समोर उभं राहायचं, देवाला हात जोडायचं आणि देवाला एकच वाक्य म्हणायचं, देवा पुढच्या वर्षी परत पंढरपूरला आलो. आवडलं काय? पुढच्या वर्षी गेला का परत देवाला म्हणायचं, देवा पुढच्या वर्षी परत पंढरपूरला आलो पाहिजे. ज्याला ज्याला आयुष्य वाढवायचंय आणि ज्याला आळंदी पंढरपूरची वारी करायची
त्यानं भगवंताकडे हेच मागायचं, अजिबात दुसरं काही मागायचं नाही. संत महात्मे सुद्धा काय म्हणतात, तुझा विसर न भावा देवा, आम्हाला तुझा कुठल्याही प्रकारचा विसर पडू देऊ नको, असं संत महात्मे मागतात. कारण संतांनी त्या देवाच्या नावाचा झेंडा स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातिला, मृत्यू पातळ्याचा मंडप घातला, चार वेदांचा वर फुलवरा बांधिला, वेदांचा वर फुलवरा बांधिला, शास्त्र पुराणी अनुवाद ती तुझा गोंधळ मांडिला, पुराणे अनुवाद तुझा गोंधळ हे घातला, जीव शिव संबळ घेऊन आनंदे नाचतियो, शिव शिव संबळ घेऊन आनंद नाचती हो, जीव शिव संबळ घेऊन आनंदे नाचतियो, शिव संबळ घेऊन आनंद नाचती हो, उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा वो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाई माऊलीचा हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो, कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी हो, 33 कोटी देवाच्या मुंडा उदो उदो म्हणती वो, उदो उदो म्हणती हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंती पुंडली गडी वटा शोभे वाळ, हे हे, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवरी कटी ओ, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवरी कटी उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का.